गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आहे अंगारकी चतुर्थी, तर आज आहे उपवासाचा दिवस। आज तुम्हाला उपवासाची स्पेशल अशी रेसिपी दाखवते आहे, जे आहेत साबुदाण्याचे वडे। इथे त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। इथे आपण पाव किलो साबुदाणे रात्री भिजत टाकलेले आणि आता हे भिजवून घेतले, त्याचं पाणी वगैरे काढून झाले। ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे। एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आपण बारीक करून, आणि इथे 7 ते 8 लवंगी मिरच्या तिखटपणासाठी आपण वापरणार आहे। एक छोटा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ। अगदी कमी साहित्यात बनणारी अशी आपली रेसिपी आहे आणि हे आपल्या रेसिपीचं साहित्य। आता आपण कृतीकडे वळूया। आता आपण आपले साबुदाणे वडे वळून घेऊया। इथे लवंगी मिरच्या ज्या होत्या त्याचा असा आपण खरडा करून घेतलाय, म्हणजे तोंडात अशा लागणार नाही, चावायला येणार नाही आणि तिखटपणा जास्त लागेल। आता एका मोठ्या भांड्यात आपण भिजलेले साबुदाणे घेतले, यात शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा ठेचा, आपण ठेचा म्हणजे खरडा केलेला तो ॲड करून घेतला। जिरं आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपले उकडलेले बटाटे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आपल्याला पूर्ण। चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं मिश्रण आणि त्याचे वडे बनवून घ्यायचे। यात आपलं साबुदाण्याचं मिश्रण एकत्र करून झाले, ह्याचे आपण छोटे छोटे असे वडे करून घेऊया। ह्याचे आपल्याला असे चपटे असे वडे बनवून घेतोय। गोल सुद्धा आकारात बनवू शकता, पण आम्ही ह्याचे चपटे बनवतो आतमध्ये पर्यंत, मग ते चांगले तळल्यावर शिजले जातात। हे असे आपल्याला वडे बनवून घ्यायचे, छोटे छोटे मध्यम आकाराचे बनवलेत, एकदम मोठे पण नाही आणि एकदम लहान पण नाही। असे आपण ह्याचे वडे बनवून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस। इथे आपले साबुदाणे वडे रेडी झालेले आहेत। आता हे आपण जे मिश्रण तयार केलेलं त्यातलं अर्धा आपलं वापरून हे वडे केलेत, बाकीचं तसंच ठेवलं आहे। आपण दुसरं 1-2 दिवसानंतर खाऊ शकतो, म्हणून हे आपण अर्धच वापरलेले आहे। इथे तेलसुद्धा आपण तापवून घेतले आणि त्यात सावकाश असे एक एक वडे आपल्याला सोडायचे। लगेच आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे, ते गरम होऊन वर येतील आपल्याला। तर हे जे आपण जेव्हा तेलात टाकतोय तेव्हा त्याला हलकंसं आपण परत एकदा दाबून घ्यायचं आहे, कारण की जर तळण्याच्या आणि बनवण्याच्या मध्ये गॅप झाला असेल ते सुकतात आणि असे मोकळे पडण्याची शक्यता आहे तेलामध्ये, म्हणून आपण एकदा हलकंसं त्याला दाबून घेतलं। छान त्याला तळून घेऊया। हलक्या हाताने आपण एकदा त्याला ढवळून घेणार आहे। तर साबुदाणा वड्याचा बघू शकता हलका हलका रंग असा चेंज होतोय। अजून त्याला हलकंसं गोल्डन ब्राउन आपल्याला करून घ्यायचं। आता हे तळायला टाकायच्या आधी आपण दाबून घेतले, म्हणून ते साबुदाणे तेलात सुटले नाही। जर तुम्ही डायरेक्टली टाकलं असतं तर तो वडा तेलात सुटतो आणि पूर्ण तेल तुमचं खराब होऊन जाईल, म्हणून त्याला सुरुवातीला आपल्याला दाबून घ्यायचं। छान असा रंग आला, तर आपण हे काढून घेऊया टिश्यू पेपरवर। आता आपण पुढची बॅच टाकूया।
तर तुम्ही बघू शकता हा वडा इथे बनवून ठेवला आहे, त्याला अशी चीर गेली आहे मध्ये, म्हणून आपल्याला पहिल्यांदा जरा दाबून घ्यायचे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. असेच आपण बाकीचे तळी तळून घेणार आहे आणि फायनल तुम्हाला डिश दाखवते. अजून 2 वेळा तरी आपण उरलेले वडे तेलात तळून घेऊ शकतो, एवढं आहे. गाईज आपले साबुदाणे वडे झालेले आहेत रेडी. बघू शकता सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आला याला. आणि इथे मी साबुदाणा वड्याबरोबर खाण्यासाठी घेतलेला आहे साखर घातलेलं दही. हे जरूर उपवासाला ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते. आपण भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.